एक थोडंसं बाजूचं वाक्य सांगतोय. एका माणसानं बाजारामध्ये 100 लुगडे वाटले आणि 100 चोळ्या वाटल्या. मग त्याच्यात गरिबाच्या बायका असतील, फुकट म्हणल्यावर कोणाला घ्यावं वाटतंय? त्याला काय सवलत मिळावं? काय नाही. कुठले कागद कुठं लावायचे, इथले कागद तिथं लावायचे, तिथले इथं लावायचे. हो, 80 एकर असली जमीन तरी निराधार पगारात नाव आहेच. फक्त कागद जोडायचे, टेबला खोलून पैसे दिले की काय होतं. 100 लुगडे वाटली, चोळ्या वाटल्या. सारी लोक म्हणत होती काय उदार माणूस हो, गोरगरिबाच्या बायकांना अंग भरून कपडे भेटावा याच्याकरता त्यानं लुगडे वाटले, चोळ्या वाटल्या. पण मालक सांगतात दुसऱ्याचा विचार करत असताना बायको जर उघडी असेल तर ती लाज नवऱ्याला असती. तू का म्हणे लग्न भाज, परी ती लाज स्वामीशी. दुसऱ्या बायकांचा अंग झाकला असेल आणि बायको उघडी असेल तर याची लाज मालकाला असावी. म्हणून आत्महित सुद्धा मातीत जाता कामा नये. आम्ही लोकांना सांगायचं बिड्या ओढू नका, तंबाखू खाऊ नका, आणि चालू कीर्तनात विठ्ठल विठ्ठल सुरू झाल्यावर धोतर हालत. तो सारं चुलीत गेलं सोमळ्या. बाकीच्या गोष्टी सांभाळून काय फायदा? आत्महित सुद्धा पाहणे. वरे गेल्याच्या नंतर जगाच्या मालकाने आपल्याला पायापाशी जागा द्यावी, मांडीवर जागा द्यावी, हृदयात जागा द्यावी, खांद्यावर जागा द्यावी, अंतकरणात जागा द्यावी. याच्याकरता ते आत्महित सुद्धा जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा 32 वर्ष झाले. अजून फार कमी वर्षामध्ये 3 तपश्चर्या या सप्ताहाच्या होत्यात. 12-36 तिसरी तपश्चर्या पूर्णत्वाच्या मार्गावर आता जवळ काही वर्षात येते. गेल्या 32 वर्षाची परंपरा मौजे कोलते टाकळी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पावन श्रावण मासामध्ये आहे. भगवान देवादिदेव शिवशंकरांचं आधिपत्य ज्या मासावर आहे, ज्या मासाला भगवान शिवजींचा आश्रय आहे, असा परम पावन श्रावण मास. या श्रावण मासामध्ये याच्यामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मोत्सव सोहळा, अष्टमीचा सोहळा. 29 उपवासापैकी एक पंडित भाऊ एक उपवास जन्माष्टमीचा असतो. त्याच्यापैकी ते औचित्य याच्यात आहे. असं एक गोडसं औचित्य साधून गेल्या 32 वर्षाची परंपरा कोलते टाकळी ग्रामस्थांच्या वतीने इथपर्यंत चालत आली. त्या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद. हे तर सप्ते चालत आहेत. मला एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणायचा की एवढा मोठा सभामंडप, कोंबडं कोणाचं ओरडलं असेल, सकाळ झाली असेल, मला त्याच्याशी काहीच नाही. पण तुम्ही गावातल्या मंडळीनं एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या सभामंडपाचं काम मोठ्या अट्टहासाने, मोठ्या निधिध्यासाने, मोठ्या पवित्र अंतकरणाने, मोठ्या उदात्त विचाराने एवढं मोठं तुम्ही काम केलंय. राजे हो, या मंडपात एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न लागलं तर तुम्हाला हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होतं. हजारो काशीला भगवान शिवशंकराच्या दर्शनाला गेल्याचं पुण्य प्राप्त होतंय. अशा वास्तू आपल्या संप्रदायात होणं अत्यंत गरजेचे आहेत. खूप गरजेचे आहेत. एखादा सात्विक सदाचारी, तुम्हाला सांगतो, लग्न उन्हाळ्यात होत असतात. आता तर मुहूर्त असल्यावर कधी असते त्याच्याबद्दल काही नाही, पण वेगळं वाटून घेऊ नका. एखादा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती वय संपल्याच्या नंतर जर मृत्यू पावला, त्यांनी उदात्त अंतकरणाने कमवलेली, मोठ्या श्रद्धेने उत्तम व्यवहारानं कमवलेली संपत्ती मुलांच्या सुपूर्द केली आणि त्या मुलांनी विचार केला आपले बाबा एवढं मोठं आपल्याला सुख समाधान देऊन गेले, पण बाबांची आपल्याला उदक शांती विधी करायची,
आपल्याला आपण त्याला गोड जेवण म्हणतो, तिरवी म्हणतो, वगैरे 6 मासं म्हणतो, 5.5 मासं म्हणतो. हे जर करायचं ठरलं पावसाळा असेल तर आपण कुठं करावा? अशा एका उदात्त अंतकरणाने आपल्या बुजुर्गांसाठी, वाडवडिलांसाठी नामचिंतन करून केलेलं अन्नदान या मंडपात जर झालं तर लाखो पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य या योगदानात प्राप्त होते. हे होणं गरजेचं आहे. म्हणून गावकऱ्यांना या बाबतीत पुनश्च कोटी कोटी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे यजमान दिलीप रंगनाथ पाटील कोलते, भगवान तुकाराम पाटील कोलते, आत्माराम सर्जेराव पाटील काकडे आणि कैलास जगन्नाथ पाटील कोलते. वा, कोलते आडनावच आहेत का सगळ्याचे? गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात सरपंच बोलत होते, आदरणीय तारोआप्पा बोलत होते. परवाला कीर्तनाला आलो, तिथं माऊलींचे दोन्ही सुपुत्र बोलत होते, दोन्ही गायनं करत होते. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज असतील. त्यांचे बाबा तर मला फार दिवसापासून परिचित आहेत. दयानंद बाबांचा यज्ञ शेलगावला झाला त्यावेळेसपासून कोलते महाराजांचा माझा परिचय. त्यावेळेसपासून मी तिथंच कीर्तनात म्हणलो होतं, आप्पा चांगल्या खाणीतली लेकरं आहेत, वडिलांनी केलेले संस्कार ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामध्ये विलीन झालेली लेकरं कोलते महाराजांची. अत्यंत नाविन धारदार त्यांचा आवाज. कृष्णा महाराज असतील, माऊली महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतोय. आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायन क्षेत्रातल्या बुलंद तोपी साधना केली या लोकांनी. गायन क्षेत्रातले आमचे छोटेसे चिलियाबाळ महाराज आहेत, भारदस्त ज्यांचा आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गान कोकिळा आहेत. आदरणीय चे भगवान महाराज गाढेकर, गोड ज्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे, गान कोकिळा आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तोडीस तोड च्या कोलते महाराजांचे मुलंसुद्धा तसेच गायन. काय परवाला त्यांनी चाली म्हटले त्या दिवशी आपण इथं गेलतो. हो, काय दोघं अख्खं कीर्तन ओढलं त्यांनी, फार सुंदर. त्यांनाही प्रणाम. विनेकरी बाबा असतील, तुम्हाला प्रणाम महाराज, तुम्हाला प्रणाम. आदरणीय मृदंगाचार्य कैलास महाराज आहेत, महाराज तुम्हाला प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार असतील, आदी करून साऊंड सिस्टीमवाले अतिउत्तम आहेत, तुम्हाला सुद्धा प्रणाम. दिव्य तेजस्वी मारुतीरायांचं मंदिर आहे, भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. ती मधली मंदिर जगदंबेचं मंदिर आहे. गोड असं अधिष्ठान, सात्विक. पटांगण सुद्धा मस्त आहे. आता हे पटांगण कमी करू नका, राहू द्या, पुढचं हे असंच राहू द्या. बऱ्याच गावात मंदिराचीच जागा कोरीत येत. एक जण म्हणला, काय हो महाराज 100 बाऱ्या सांगतात देवाला जागा, कुठं देवाला पोरं होते? म्हणलं देवाला पोरं होत नाही सोमळ्या, पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकी तू का? हे आपण हे ते देवाचीच लेकरं आहेत ना, आपल्यालाच बसायला जागा लागते, आपण त्याचीच लेकरं आहेत ना, त्याला होत नाहीत ना. आपण झालो ते त्याचेच येत, आणि त्यानं जर अवकृपा केली तर आपल्याला होतच नाही. तर विठला 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 विठला. म्हणून अशी प्रार्थना स्थळ आहे आपल्यासाठी. हे पटांगण म्हणजे आपल्या उद्धाराचं प्रार्थना स्थळ. याच्याकरता हे लहान होता कामा नये. पुनश्च गावकऱ्यांना जेवढी गावात आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद देतो. अभंगावर येतो, सर्व आभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ज्याच्या अंतःकरणात दया आहे त्याला साधू म्हणतात. दया नाही का, त्याला किती जरी संस्कृतचे श्लोक पाठ असतील तर तो पाखंडी म्हटले. तो अभ्यासाचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. तुम्हाला सांगतो, बुद्धी जर चंटा असेल तर कोणालाही अभ्यास करता येतोय. एक नाव लक्षात असेल तुमच्या, तुम्हाला तुमच्या समाजातलं हिंदू संस्कृतीतला माणूस सांगितला तर थोडं आगळं वेगळं वाटेल. मुस्लिम समाजाचे युम पठाण प्रचंड विद्वान ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास. ते जातीन कोण आहेत? मुसलमान आहेत. मला सांगायचं एक, अभ्यास केल्यावर कोणालाही अभ्यास करता येते, कोणालाही गीता पाठ होती, कोणालाही ज्ञानेश्वरी पाठ होती. फक्त त्याच्यासारखं वागणं मात्र हे फक्त साधूलाच येते. पाठांतर कोणाला येते, कोणाला पाठांतर करता येते, कोणाला पण. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का,
अर्घे नावाची काडी आणि मध 6 महिने जर पोपटाच्या जिभेला तशा पद्धतीनं जर घासला तर तुम्ही वाचवलेली ओळी पाठ करून पोपट सुद्धा म्हणू शकतोय. अगा राव्याचे निरसने भय मधुयाम शर्करेषु अर्घ्या येती रसने स्थितो बोलत सतीशी उत्तम. हा त्याच्या मधलं कडवं सापडत नाही. तो सुद्धा रामराम घालू शकतोय, या पाहुणं म्हणू शकतोय, बसा पाहुणे म्हणू शकतोय. पोपट पोपट. मग पाठांतर करून जर दयांत करण्यात नसेल तर हे सोयाबीनवरच्या आळ्या खाणारी पोपट येतं. विठाला विठाला विठाला. साधू हे साधूची परीक्षा आचरण आणि दया. आचरण आणि दया ह्या गोष्टीनं साधूची परीक्षा आहे. पण अशा आहेत का? पांढरे कपडे घातल्यानं साधू नाही. पांढरे कपडे घातल्यानं जर साधू झाला असता तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता. मला असं वाटतंय भारतात एकही बाई नसल बगळ्याच्या पखाईत के कपडे नवऱ्याची धुती. आणि जरी धुतले असल आणि तो जर लोळणारा असल तर पुन्हा कपडे भरत येत. बगळे कुठेही लोळू द्या काळे पडतच नाही. मग बगळ्याच नंबर पाहायला लागला असता का नाही? पण नाही. रंगानेही साधू होत नाही. गंधानं जर साधू झाला असता तर आपल्याला कळाल्यावर आपण गंध लावतो आणि कळायच्या अगोदर आपले आई वडील आपल्याला गंध लावतात. आपण कळाल्यावर लावतो किंवा कळायच्या अगोदर आपले आई वडील आपल्याला तिलक लावतात. अशा म्हशीला पोरं झाले चंद्रे हाले. हाल्या कसा आहे? चंद्र आहे. आणि त्या बोकड्याच्या बाबतीत तर कीर्तनात सांगूच नाही. मागं ते एक बोकड्या 6 कोटीला ऐकला. त्याच्या कपाळावर चंद्र होता, काळा ठिक्कर बोकड्या आणि कपाळावर चंद्र टिका. 6 कोटीला ऐकला. बोकड्या 10.5ला दात घासणाऱ्या न विचार करा. बापानं 72च्या दुष्काळात 1 टायमाची भाकर खाऊन आपल्याला जमीन कमवून ठेवली. तो 10.5ला दात घाशी तू यानं जरासा विचार करावा. कपाळाला जन्मताच टीका असलेला बोकड्या जर 6 कोटीला इकतू तर 10.5ला दात घासणारा पिराला कापायच्या पण कामाचा नाही ना. याला लोक पिराला पण कापायचे नाही या सुंबळ्याला. जरासा विचार करायचा की पशुमध्ये काही दर्जा प्राप्त मागच्या पुण्यानं प्राप्त केलेला बोकड्या इतक्या किमतीचा असेल तर बुद्धिजीवी मुलांनी किती मोठा विवेक डोक्यात आणायला पाहिजे. आपण किती मोठे त्याचा विचार करा. म्हणजे गंधानंही साधू नाही, कपड्यानंही साधू नाही, माळा घातल्यानं साधू कसा होईल? मी चष्टात्मक बोलत नाही, पण चोपदारी इतक्या माळा कायमस्वरूपी असतात का फक्त कीर्तनातच? मी गळ्याची शपथ उपेक्षात्मक बोलत नाही, कारण नंतर कोणी हिचकायचं नाही याच्याकरता आताच शपथ घातली. कायमस्वरूपी नसतात ना? नाही. म्हणजे इतक्या गळ्यात माळा असेल पण इतक्या नसत्या ना? नाही. म्हणजे माळा घातल्यानेही साधुत्व नाही. आमची इथे एक जण 35 माळी घालीत होता, एकाची उधारी देत नव्हता. एकाची नाही, एकाची उधारी नाही. दुकानच बदलीत होता. 40 वर्ष दुकानं बदलली आणि दुकानं संपल्या होते. म्हणला पोर होत आता गडे दुकान नवं नाही, कारभार तुमच्या हातात. आणि पोरं कोण्यात दुकानदाराला माहित नाही, ते बनलं घेऊन आपले आणायचे. त्याच्यातल्या एका पोराने 20 वर्ष दुकानदार चलिले. काय नसते माळा शिल्लक गंध मोठा लावला म्हणजे ह्याच्यावर कसं शक्य? नाही नाही. साधुत्व येण्यासाठी आचरण आणि दया ह्या 2 गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत. जोपर्यंत दयेचं सूत्र ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला साधुत्वच येत नाही. तो साधूच्या लायकीचा नाही, तो साधू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, करू तो साधूच्या रांगेतला नाही. ऐका पुढे व्याधी ऐका. तुम्ही जेवढा आशीर्वाद देतील तेवढा बोलण्याचा प्रयत्न करतोय. दया तिचे नाव भूताचे पालन. दया कशाला म्हणायचं? अहो जीवाचं पालन करणं हिचं नाव दया आहे. हिचं नाव दया आहे. काही माणसं इतकी पांचट उभाटे आऊत आणतील. आऊत बुडत नसेल तर उभाटे आणतील. उभं राहूनही बुडत नसेल तर दगड टेकून त्याच्यावर उभं राहतील. आणि संध्याकाळी बैलाच्या वैरणीची सोय काय? माती खातील का ती बैल? ज्या बैलावर आपल्या पोटाची तृप्ती होण्यासाठी आपण मोती कमवतो, धान्य कमवतो, त्या बैलांचा वाटा जर त्यांना खाऊ घालणं कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होते.
त्या पशुविषयी जर आपल्या अंतकरणात दया नसेल तर काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. कशी या माणसांनी किती गंध लावले, किती माळा घातल्या आणि किती जरी पांढरी कपडे घातली तर ही साधूच्या यादीत कसे येतील. आमची इथे एक माणूस दूध काढायचा म्हशीचं गाईचं दूध काढायचं. शेळ्या बी होत्या त्याच्या इथं, ते बी सांगतो. गाईचं दूध काढायचं, म्हशीचं दूध काढायचं. सगळ्याला शेतकरी जर असाल तर माहिती आहे, दूध काढताना धार काढताना बकिटातलं थोडंसं दूध किंवा तांब्यातलं लोटीतलं चरवीतलं दूध थोडंसं सड म्हणजे स्तन कोरडं झाल्यावर त्याला लाईत असते. तो लाईत नव्हता. हा, ते ओलं करायचं तोंडातल्या पाण्याने. म्हणजे विचार करा, खालचं दूध संपू नये म्हणून ज्या गाईची धार काढतो, ज्या म्हशीची धार काढतो, तिच्या स्तनाला दूध न लावता तोंडातलं पाणी लावतो. ह्यो हरामखोर काय गाईला पेंड चारणारे, वासरू मारणार का नाही? तो किती किती विचित्रपण आहे. शेळीच्या बाबतीत तर अशी काही माणसं बहादर. गाईला तरी म्हशीला कळवा घालावा लागतो, तापड असेल तर. शेळीला कळवा घालायचं काम नाही. पाय वडणं म्हणजे इथं नाही, इथं मी आता बसलेलो म्हणून इथं सांगायलो. नाही तर शेळीचं तंगड वाढायचं, लगेच मेचकेत दाबायचं, सगळी पिळून घ्यायची आणि नाही दूध आल्या पुन्हा खालून असा रट्टा द्यायचा, उलटी मूठ आणायची. हे आहे ना, किती जरी माळी घातल्या तर दयेच्या सूत्रात येतात का, साधूच्या यादीत येतात का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. साधू कोणाला म्हणायचं, कशाला म्हणतात दया? श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढ्याचे मालक, यांना मुलगा झाला. रानोबा नावाचा वारकरी, यांना नातू झाला. पंढरपुरातल्या मालकाचा अंतकरण चोखोबाराय, यांना मुलगा झाला. त्या मुलाची आई सोयराबाई, आत्या निर्मळा, बाबा चोखोबा, आजोबा रानोबा, एवढं मोठं सुंदरसं पवित्र कुळ. अजून एक व्याख्या सांगतो. ह्या मुलाचं बाळंतपण, हा मुलगा ज्या आईला जन्माला आला त्या आईचं बाळंतपण करण्यासाठी जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून होता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. 27 दिवस लुगडं नेसलं, टाळू माखली, नाहू घातलं, बाळांती धुतले, सगळं काम केलं. पण कर्मनो गहनो गती, 28व्या दिवशी त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दया कशाला म्हणतात गाडीकर सांगतोय, दया दया. पोटामध्ये बाळ आणि वक्षस्थळात दुधाची उत्पत्ती करणं ही पंढरीतल्या मालकाचं काम आहे, तुमचं आमचं नाही, त्या मालकाचं काम. पण काय शरीरातला दोष असेल देव जाणे. दूध संपलं, रडत होतं, सारखं ओरडायचं, सारखं. भूक लागलेली आहे, पोटात डोम पेटलाय, मुठी वळलेल्या आहेत, त्वचा सुरकुट्या पडल्या त्वचेवर. काय करावं, काय करावं, काय करावं, काय करावं. कधी मधी एक अर्धा थेंब वक्षस्थळातून याचा, ते त्याच्या तोंडात सोडायचा. दुसऱ्याचीतून दूध आणायची पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही, दुसऱ्याच्या दारात जाता येत नव्हतं. अत्यंत काळ विचित्र होता तो काळ इतका विचित्र होता. दुसऱ्याच्या दारातून जर चालायचं असेल तर कमरेला फडा बांधलेला असायचा, आणि थुकायचा असेल तर गळ्यात गाडगं बांधलेला असायचा. मी 700 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय, आताचा नाही. रस्त्यानं थुकायची सुद्धा परमिशन नव्हती. कोणाला? माझ्या चोखोबारायला. आणि चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल. ज्या चोखोबारायने रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय, त्यांची वाणी किती श्रीमंत असेल कल्पना करा. पण त्यांना तुमच्या माझ्यासारख्या हरामखोराच्या दारात यायची परमिशन नव्हती, परवानगी नव्हती. फार 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 घाणेरडा काळ होता, फार घाणेरडा. माझं असं वाटतंय, बेलायक माणसांना रक्ताची असली तरी घरात घेऊ नका, पण लायक माणसं कोण्याही जातीची असली तरी त्यांचा विनकार करू नका. उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या. यातायाती धर्म नाही विष्णुदासा,
निर्णय तो ऐसा वेदशास्त्री आप्पा. संप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मग तो आपल्या रक्तातला जरी असेल, आपल्या नात्यातला असेल आणि तो चांगला वागत नसेल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा, नका स्वीकारू. पण कोणीही असू द्या, तुमचा परिचय नसू द्या, पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल